नमस्कार, मी अक्षता. त्रिशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण लास्ट टाईम फिश फ्राय बघितलेलं, पण आज आपण फिश करी बघणार आहे. ती पण गोवन स्टाईल, म्हणजे गोव्यात जशी रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये केली जाते तशीच. तर इथे त्यासाठी मी लागणारं साहित्य सांगते. 5 ते 6 शंकेश्वरी मिरची आहेत. ते मी गरम पाण्यात 2 तास भिजत ठेवलेले आहेत. ओला नारळ आहे, धने आहे, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि हे त्रिफळ आहेत जे गोव्यात हर एक करीमध्ये वापरले जातात आणि फिश करीला स्पेशल ते वापरले जातात. तर ते त्रिफळ आहेत. आता मी हे सर्व जे साहित्य आहे ते मिक्सरमधून वाटून घेते. त्याची एक आपल्याला थिक म्हणजे एकदम फाईन पेस्ट करायची आहे. इथे बघा, ही मस्तपैकी आपला हा मसाला वाटून झालेला आहे. थोडंसं अनेक पाणी टाकून मी तो एकदा परत फिरवून घेते, म्हणजे एकदम आपल्याला फाईन पेस्ट येईल, म्हणजे खोबरे आणि पाणी एकीकडे होणार नाही त्यासाठी. आता इथे कढई आपली गरम झालेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. मी थोडंसं करीला तेल थोडं जास्त वापरते आणि ह्याच्यामध्ये मी हे लाल तिखट आधी टाकलेले आहे तेल तापल्यानंतर, जेणेकरून करीला आपल्या कलर एक छान येईल असा, म्हणून थोडंसं असं आपण तेलात ते गरम करून घेऊया. आता आपण तो वाटून घेतलेला मसाला आहे तो तेलात छान असा परतून घ्यायचा आपल्याला. आणि हा मी मसाला आधी काही कांदा खोबरे भाजून घेतलेले नाही आहेत, त्यामुळे आपल्याला इथे तेलात थोडंसं जास्त टाईम भाजायचं आहे. जास्त टाईम म्हणजे खूप पण नाही, तर आपला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलात भाजून घ्यायचा आहे. इथे पहा तुम्ही किती छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आपला मसाला पण छान कलर दिसत आहे. आता इथे मसाला वाटून झालेला आहे. थोडंसं आपल्याला इथे पाणी गरम पाणी, कोणतीही आपण करी करताना गरम पाण्याचा वापर केल्याने त्या करीची चव तशीच राहते, रंग तसाच राहतो. त्यामुळे कोणतीही करी जी नॉनव्हेजमध्ये असाल किंवा व्हेजमध्ये, त्याला गरम पाण्याचा वापर करा. इथे छान असं मी मसाला भाजून घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकून तो मसाला शिजवून घेतलेला आहे. आणि इथे मी चिंच टाकलेले आहेत आणि 2-3 कोकम. तुमच्याकडे जर कोकम नसेल, नुसती चिंच टाकली तरी चालेल. आता इथे छान असे उकळी आलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकून घ्या. आणि हे फिशचे मी डोके आहेत ते वापरलेले आहेत करीसाठी. तुम्हाला जर नाही आवडत तर तुम्ही नुसते फिशचे तुकडे जरी वापरले तरी चालेल, कारण की फिशचा डोळा जो असतो तो आपल्या डोळ्यांसाठी खूप छान असतो, त्याचा खूप फायदा आहे. म्हणून मी नेहमी करी करताना डोक्यांचा वापर करते फिशच्या. आता आपल्याला हे एक 7 ते 8 मिनटं फक्त शिजवायचं आहे. फिश शिजायला खूप वेळ लागत नाही, त्यामुळे एक 7 ते 8 मिनटं शिजवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपली फिश करी किती छान मस्त दिसत आहे. कलर पण एकदम जबरदस्त आलेला आहे. आणि कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. ही करी तुम्ही पराठा किंवा राईसबरोबरच खाल्ला जातो. तुम्ही पराठ्याबरोबर पण खाऊ शकता. आता मी एका सर्विंग बॉलमध्ये ते फिश करी काढून घेते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला भेटतील. असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.